ठाकरे सेना 100% मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणार आहे अशी टीका उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का केला याचा पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। पुण्यामध्ये उदय सामंतांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधलेला आहे। युतीला तडा जाईल असं काहीही करू नका, त्या संदर्भातलं कोणतं भाष्यही करू नका आणि दुसऱ्या शहरात याचे परिणाम जाणवतील असं सुद्धा काहीही वागू नका, करू नका, अशा सूचना मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आहेत। अनेक ठिकाणी शिवसैनिक उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत। काही ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढतीये तर काही ठिकाणी इतर पक्षांसोबत युतीत लढतीये। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केलेली आहे, काही ठिकाणी भाजप सोबत युती आहे, पण अनेक महानगरपालिकांमध्ये इच्छुकांना उमेदवारी मिळालेली नाही, त्यामुळे अनेक इच्छुक नाराज आहेत। त्याच अनुषंगाने उदय सामंतांनी पुण्यामध्ये शिवसैनिकांशी संवाद साधलाय आणि आपण बघतो आहोत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। अनेक इच्छुक ज्यांना तिकीट मिळालेलं नाही ते इच्छुक प्रचंड नाराज आहेत आणि काही ठिकाणी तर अक्षरशः या नाराज झालेल्या इच्छुकांनी राडे घातलेले आहेत। काही दृश्य आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहणार आहोत। ही दृश्य पुण्यातली आहेत, नाशिक मधली आहेत, छत्रपती संभाजीनगर मधली आहेत, अमरावती मधली आहेत। काय दृश्य आहेत बघा स्क्रीनवर। पुण्यामध्ये मोठा राडा झालाय, शिवसेनेमध्ये हा राडा झालेला आहे, नाशकात राडा झालेला आहे। नाशकात तर चक्क इच्छुक उमेदवारांकडनं भाजप जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग सुद्धा केला गेलेला आहे। छत्रपती संभाजीनगरला जाऊया, तिथं सुद्धा मोठा राडा झालेला आहे। तिथं तर अनेक महिला इच्छुक उमेदवार ज्या होत्या त्यांनी अक्षरशः राडा केलेला आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरनं मोठा राडा झाल्याचं आपण आज सकाळपासून पाहतो आहोत। काही ठिकाणी तर अक्षरशः जीवावर उदार होऊन या महिला ज्या होत्या इच्छुक त्यांनी अक्षरशः आक्रमक होत आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं। काय घडतंय नेमकं सध्या सचिन? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना असेल किंवा भाजप या दोनही पक्षांमध्ये उमेदवारीवरून कुठेतरी संतापाची लाट पाहायला मिळते। सर्वाधिक जास्त जर पाहिलं तर भाजप कार्यालयामध्ये सकाळपासूनच काही महिलांनी थेट ज्वलनशील पदार्थ आणले आणि आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। तर ज्यांना इच्छुक असताना देखील उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षासाठी काम केलंय, तर त्यांनी थेट त्या ठिकाणच्या खासदारांच्या आणि मंत्री महोदयांच्या वाहनासमोर बसून ठिय्या आंदोलन केलेलं आहे। अनेक दिवसांपासून आम्ही पक्षासाठी स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घेतोय, आंदोलनामध्ये सहभागी होतोय, मात्र पक्षामध्ये जे कोणी काम करत नाही तुम्ही त्यांना उमेदवारी देताय, मात्र ज्यांनी पक्षासाठी काम केलंय त्यांना डावलताय, हाच आरोप करत असताना छत्रपती संभाजीनगर मधील भाजपच्या कार्यालयामध्ये सकाळपासूनच बराच मोठा राडा पाहायला मिळालेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। आणि एवढंच काय तर या ठिकाणी जो काही वाद निर्माण झालेला होता, जो काही संघर्ष पाहायला मिळाला, तर पोलिसांमध्ये आणि या ठिकाणच्या या इच्छुक नेत्यांमध्ये संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला। तर एवढंच नाही तर पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला। त्यानंतर ही परिस्थिती आटोक्यात आणण्यामध्ये काहीच यश मिळालं, मात्र ज्या व्हीआयपी कक्षामध्ये मंत्री महोदय आणि खासदार बसलेले होते तर त्या व्हीआयपी कक्षाचा दरवाजा देखील त्या इच्छुकांनी तोडून टाकला, अशी परिस्थिती जी होती या कार्यालयामध्ये पाहायला मिळाली। त्यामुळे इच्छुक उमेदवारांना किंवा इच्छुकांना जी संधी हवी आहे ती संधी पक्ष देत नाहीये, त्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांचा या इच्छुकांचा सूर वाढत चाललेला आहे आणि याचाच परिणाम पक्ष कार्यालयावर आणि नेत्यांवर पाहायला मिळतोय। भाजपमध्ये तर नाराजी नाट्य दिसलं सचिन, शिवसेनेमध्ये सुद्धा नाराजी नाट्य झालंय का? पण संभाजीनगरमध्ये तर दोन्ही पक्षांची युती तुटल्याचं जाहीर देखील करण्यात आलं। अशा वेळेला तर खरं तर अनेकांना अतिरिक्त संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली, तरी सुद्धा इतकं मोठं नाराजी नाट्य का दिसतंय? सर, आपण बोलल्याप्रमाणे भाजपच्या कार्यालयामध्ये हा सर्व गोंधळ पाहायला मिळालेला होता, मात्र हाच गोंधळ काल शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये देखील पाहायला मिळाला। म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये देखील आम्हाला डावललं जातंय, तुम्ही दुसऱ्यांना संधी देताय असं म्हणत जो होता काही महिलांनी देखील आक्रोश व्यक्त केला। जोपर्यंत मला संधी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मागे हटणार नाही, असं एक महानगराची जी जबाबदारी देण्यात आली होती त्या महिलेवर तिने केला। आणि त्यासोबतच त्यांचा जिल्हाध्यक्ष असलेला या ठिकाणचा राजेंद्र जंजाळ
या व्यक्तीनं सुद्धा थेट पालकमंत्री आणि पक्षाचे नेते संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर 400 ते 500 जणांचा मोर्चा घेऊन गेले. हो. युती करायचंच नाही असं त्याने ठरवलं, तर युती देखील तुटलेली आहे. तर दुसरीकडे काही पक्षांच्या कार्यालयामध्ये राडा वाढलेला आहे. अजिंक्यजी, बरोबर आहे. त्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये नाराजी दिसते. युती तुटली आहे तरीही इतके इच्छुक आहेत की नक्की कुणाकुणाला संधी द्यायची असा सुद्धा प्रश्न कदाचित स्थानिक नेतृत्वासमोर असणार आहे. सचिन, धन्यवाद तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.